तर फेस्टिवल सीझन सुरू झाला आहे आणि बायकांच्या आवडीचे विषय पण यायला लागलेत. कारण की इथून पुढे बायकांना खूप जास्त नटायला थटायला आवडतात. कारण की श्रावण सुरू झाला आहे. श्रावणमध्ये श्रावण सोमवार झालं, आता रक्षाबंधन येणार आहे, पुढे नवरात्र येतील, गणपती असे खूप सारे सण इथून पुढे येत राहतील. त्यामुळे अशा खूप छान छान गोष्टी आपल्याकडे असायलाच हव्या. जसं वस्तू असायलाच हव्यात. जास्त वस्तू असतील तर आपण छान छान लुक तयार करू शकतो आणि छान फ्लॉन्ट मारू शकतो. तर कमीत कमी आपल्या कलेक्शनमध्ये एवढ्या बँगल्स तरी असायलाच हव्यात. तर चला, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ तुमच्या शेवटपर्यंत नक्की बघत राहा. नमस्कार मंडळी, वेलकम आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शीतल. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण की आपल्या चॅनलवर फॅशन, लाईफस्टाईल, मेकअप, DIY आणि स्किन केअर अशा बऱ्याच विषयांमध्ये मी व्हिडिओ घेऊन येत असते. तर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे असेच नवनवीन छान छान व्हिडिओ तुम्ही बघत राहा. आजचा टॉपिक तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल. कारण की आजचा टॉपिक खूप सिम्पल आहे. कारण की आपल्या कलेक्शनमध्ये कमीत कमी एवढ्या बांगड्या असायलाच हव्यात, जेणेकरून आपण खूप छान छान मिक्स अँड मॅच करू शकतो आणि छान फेस्टिवल लुकसाठी तयार होऊ शकतो. तर कमीत कमी जे काही आपल्याकडे ठराविक ज्या गोष्टी आहेत त्या असायलाच हव्यात. तर आज आपण फक्त बँगल्स बघणार आहोत, म्हणजे बांगड्या बघणार आहोत. बांगड्यांमध्ये कमीत कमी एवढे तरी सेट आपल्याकडे असायलाच हवे. त्याच्याने आपण खूप छान मिक्स अँड मॅच करू शकतो आणि छान छान लुक नक्कीच तयार करू शकतो. तर चला, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. हा आहे गोल्डन सेट. असा गोल्डन सेट आहे ना, प्रत्येकीच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवा. कारण की असा हा जो गोल्डन शेड आहे ना, हा मस्त महाराष्ट्रीयन जे लुक असतात, नऊवारी झालं किंवा आपण जे पण मराठी पारंपरिक लुक तयार करतो त्यांच्यावरती मिक्स अँड मॅच करण्यासाठी खूप उपयोगित पडतो. आणि हा खूप साड्यांवरती जातो. म्हणजे ऑलमोस्ट आपल्या कपाटातल्या 80% साड्यांवरती असा सेट जातो. याच्यामध्ये आपण फक्त कलर टोनच्या ज्या बांगड्या आहेत ना त्या जरी टाकल्यात ना तरी आपला लुक नक्कीच कम्प्लीट होतो. मी तुम्हाला टाकून दाखवते तर कसा दिसतो आपलं लुक जो आहे तो. आपण छान अशा हिरव्या बांगड्या टाकून पण लुक तयार करू शकतो, मिक्स अँड मॅच करू शकतो. माझ्याकडे भरपूर बांगड्यांचं कलेक्शन आहे. मी तुम्हाला ठराविकच दाखवणार आहे, जे जे तुमच्याकडे असायला हवं. तर अशा कलरमध्ये तुम्ही ज्या पण साडीवरती मॅचिंग पाहिजे असेल त्या साडीवरती पण तुम्ही नक्कीच टाकू शकता. आता मी तुम्हाला ग्रीन टाकून दाखवते. तर असा एक जो सेट आहे ना, प्रत्येकीच्या वॉर्डरोबमध्ये नक्कीच असायला हवा. आणि हा खूप छान दिसतो पण आणि सगळ्याच बहुतेक साडींवरती हा जातो पण. कारण की आपल्या वॉर्डरोबमध्ये जास्तीत जास्त साड्या ज्या आहेत ना गोल्डन टोन मध्येच असतात, म्हणजे गोल्डन जरीमध्ये असतात. त्यामुळे हा नक्कीच जाऊ शकतो. तर हा होता आपला पहिला सेट. दुसरा सेट दाखवते. ज्यांना खूप जास्त बांगड्या आवडत नाही घालायला, त्यांना खूप कमी बांगड्या आवडतात, तर ते असं एक सेट घेऊ शकता. दोन मिक्स अँड मॅच करण्यासाठी, किंवा असं एक सिंगल सिंगल कडाच जरी घातलं तरी खूप छान जातं. असं पण आपल्याकडे असायलाच हवे. ज्यांना अजिबात बांगड्या आवडत नाही किंवा ज्या डेली यूज मध्ये बांगड्या घालतात ठराविक कार्यक्रमांसाठी, तर सिंगल कडाजमध्ये असं तुम्ही आमच्याकडे असे कडे आहेत म्हणजे असायलाच हवेत. कारण याच्यामध्ये ग्रीन आणि रेड टोन दिलेलं आहे. हे बहुतेक ड्रेसवरती जातं आणि बहुतेक साडींवरती पण जातं. असं पण तुमच्याकडे नक्कीच असायला हवं. आणि हे खूप छान दिसतं. आपण हे ड्रेसवरती पण घालू शकतो आणि साडींवरती पण घालू शकतो. गोल्डन मध्ये माझ्याकडे अजून एक सेट आहे. हा असा 4चा सेट आहे. तुम्ही याच्यात पण मिक्स अँड मॅच करू शकता, याच्यात पण कलर टाकू शकतात. थोडे थोडे ज्यांना खूप जास्त आवडत नाही ते असं पण टाकू शकतात, किंवा अदरवाईज असं हातामध्ये दोन दोन पण पेअर करू शकता. त्याच्यात थोडंसं बांगड्या टाकून पण घालू शकता. असं पण घालू शकता किंवा असं पण थोडं लुक पण तयार करू शकता. तर असा पण एक आपल्याकडे असायलाच हवा. आणि सध्या आता खूप ट्रेंडमध्ये होतात ज्या काश्मीरी बँगल्स ज्या आता होतात ना, त्या खूप सध्या खूप ट्रेंडमध्ये होतात. तर मी पण त्या काश्मीरी बँगल्स घेतल्या. तर ह्या पण आता सध्या खूप ट्रेंडमध्ये आणि ह्या पण खूप छान लुक देतात. तर अशा पण असायलाच हव्यात आणि ह्या पण खूप लुक भारी देतात. आणि बऱ्याच ड्रेसवर आपण याला ट्राय करू शकतो आणि खूप हलक्या फुलक्या आहेत आणि छान दिसतात आणि सध्या खूप ट्रेंडिंग पण आहे. तर ह्या पण नक्कीच ट्राय करा तुम्ही. कमी प्रोडक्ट म्हणजे कमी बांगड्या घ्या, पण जास्तीत जास्त लुक त्याच्यावरती आपण मिक्स अँड मॅच करता येतील असे काही घेताना अशा काही विचार करून घ्या की जास्तीत जास्त आपण लुक आणि तयार करू शकतो. तर हे जवळपास 150 रुपयाचं आहे. खूप जास्त महाग नाही. सगळ्या बांगड्या जवळपास म्हणजे 100 ते 150च्याच रेंज मधल्या आहेत. हा आहे सिल्वर कडाच, म्हणजे असं एक सिल्वरचा सेट आहे. जे पण आपल्याकडे लाईट टोनच्या ज्या साड्या आहेत, म्हणजे ब्लॅक झालं, ग्रे झालं, जे पण थोडेसे सिल्वर टोन मध्ये येतात ऑक्सिडाइज मध्ये, तर आपल्याकडे असं एक ऑक्सिडाइज सेट असेल ना तर आपण बऱ्याच याच्यावरती लुक तयार करू शकतो. म्हणजे कुर्तीज झाले, वन पीस झाले, किंवा जे आपले ट्रेडिशनल एथनिक लुक जे असतात त्याच्यासाठी आपल्याला असं ते आपण नक्कीच तयार करतो. स्कर्ट झालं, लॉंग स्कर्ट झाले, त्याच्यावर पण आपल्याला हे जे सेट आहे तो खूप सुंदर दिसतो. असा पण एक सेट नक्कीच असायला हवा. तर आपल्या वॉर्डरोब मध्ये नक्कीच स्टोनच्या साड्या पण असतात, कारण की आता स्टोनच्या साडीचं पण खूप फॅशन चाललंय. तर अशा ज्या काही स्टोनच्या ज्या बँगल्स असतात ना तर आपण घेऊन ठेवल्या पाहिजे. प्रत्येक साडींवरती ज्या स्टोन ज्यांना पण स्टोन वर्क आहे त्या साडींवरती ह्या ज्या बांगड्या आहेत ना खूप उपयोगात पडतात. अशा पण बँगल्स तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि नक्की घेऊन ठेवू शकता.
असं याला गोल्डन थोडंसं याच्यामध्ये शेड आहे. आपण जेव्हा इरकल साड्या वगैरे घालतो किंवा आपण ज्या वेळेस आपल्याला इरकल बॉर्डर असते किंवा आपण नारायणपेठ झाला अशा ज्या टाईपच्या ज्या साड्या असतात त्यांना सिल्वर टोन असतं, ऑक्सिडाईज आपल्याला बांगड्या घालायच्या असतील तर असा पण आपल्याला एक 4चा हा सेट आहे. अशा पण बांगड्या जर असल्या तर आपण बऱ्यापैकी लुक तयार करू शकतो आणि आपण छान मिक्स अँड मॅच नक्कीच करू शकतो. तर असा पण एक तुम्ही ट्राय करू शकता. तुमच्या ऑर्डरमध्ये हे पण असायलाच हवं. आणि तुम्ही जर खूप जास्त साड्या घालत नसाल, तुम्ही खूप कमी साड्या घालत असाल आणि तुमच्याकडे ड्रेस खूप जास्त असेल आणि तुम्हाला ड्रेस जास्त घालायला आवडत असतील तर आपण ड्रेसवरती पण नक्कीच बांगड्या घालू शकतो. अशा मल्टी कलर मध्ये एक टोन असं घेतला ना तर खूप खूप आणि खूप ड्रेसवर जातो किंवा खूप साड्यांवरती पण आपण तुम्ही असं घालू शकता. असा हा वेल्वेटचा मल्टी कलर मध्ये आहे आणि खूप सुंदर दिसतो. तुम्ही नक्कीच हा पण ट्राय करा आणि नक्कीच असं घेण्याचा प्रयत्न करा. अजून एक असा सेट आहे, आता माझ्या हातात घातलाय त्याच्यातलाच आहे. तर ह्या मोठ्या आहेत आणि म्हणजे तुम्ही असं सिंगल पण घालू शकता आणि याच्यामध्ये मिक्स अँड मॅच करून पण असं घालू शकता. मी तुम्हाला ट्राय करून दाखवते. असं पण तुम्ही घालू शकता. याच्यामध्ये ग्रीन बांग म्हणजे आता कलर तुम्ही कुठला तुम्हाला जो आवडेल तो कलर टाकू शकता. मी तुम्हाला ग्रीन कलर टाकून दाखवते कारण की मी आता ग्रीनच घेऊन बसलेली आहे त्यामुळे. तर असं अशा पण तुम्ही ट्राय करू शकता किंवा हा जो आहे तो सिंगल पण वेअर करू शकता आणि तुम्हाला जास्त आवडत नसेल तर तुम्ही हे असं पण घालू शकता. म्हणजे असे बऱ्याच कपड्यांवरती बऱ्याच साडींवरती हे जातं. आणि हा एक आहे सिल्वर मध्ये. ज्यावेळेस तुम्ही खूप कमी आणि खूप कमी लुक तयार करता. ह्या ब्लॅक मी आता ह्याच्यावर ब्लॅक ब्लाऊज घातलंय पण ह्याच्यावरती हा सिल्वर टोन पण खूप सुंदर दिसतो. असं मी एका हातामध्ये पण घालू शकते, ड्रेसवरती घालू शकते आणि ह्याच्याने पण खूप छान लुक तयार करू शकता. अशा प्लेन ज्या बँगल्स आहेत ना ते घेऊन ठेवायच्या कारण की बरेच लुक आपल्याला तयार करता येतात. तर हा एक असं नंतरच्या आहेत अशा मोती कलर मोतीच्या बांगड्या. ह्या पण बऱ्याच आपण लुक वरती घालू शकतो. म्हणजे बऱ्याच आपल्याला मिक्स अँड मॅच करता येतात. आता माझी त्यातली एक बांगडी तुटली, आता सध्या 3च अवेलेबल आहेत. पण तरी पण अशा आपण याच्यामध्ये टाकून ऍड करू शकतो. साईड कडाज म्हणून खूप सुंदर दिसतात. ह्या बांगड्या ज्या आहेत त्या तुम्ही नक्की ट्राय करा. परत असा एक सेट आहे ज्या पण आपल्या खूप हेवी वर्कच्या ज्या साड्या असतात त्याच्यावरती खूप अशा ज्या बांगड्या असतात ना खूप सुंदर दिसतात. तुम्ही अशा ह्या बांगड्या ज्या आहेत त्या नक्कीच ट्राय करा. हा पण एक सेट असतो आणि हा खूप सुंदर दिसतो. म्हणजे आपल्या ज्या पण साडींवरती खूप जास्त स्टोन वर्क असतं किंवा डिझाईन असते त्याला आपला एक सटल लुक देण्यासाठी पण आपण अशा बांगड्या नक्कीच घालू शकतो. तर अशा पण बांगड्या तुमच्या कलेक्शन मध्ये नक्कीच असायला हव्यात. हा एक बांगड्यांचा असा सिल्वर ज्या पण साडींवरती सिल्वर टोन वर्क असेल तर त्याच्यावरती तुम्ही अशा सिल्वर टोनच्या बांगड्या घेऊ शकतात. आता हा याच्यामध्ये तुम्ही कुठलाही मिक्स अँड मॅच करू शकता. जो पण तुमचा साडीचा पेस्टल कलर असेल त्यानुसार. पण अशा कमीत कमी ज्या सिंगल आहेत त्या तुमच्याकडे असायलाच हव्यात. याच्यामध्ये तुम्ही कितीही मिक्स अँड मॅच करू शकता. तर अशा पण बांगड्या तुमच्या कलेक्शन मध्ये नक्कीच घेऊन ठेवा आणि तुम्हाला नक्कीच उपयोगात पडतील. आणि हे आहे 2 कडाच. हे पण गोल्डन टोन मध्येच आहे. हे पण मिक्स अँड मॅच करण्यासाठी खूप छान होतात. तर अशा काही ज्या बांगड्यांचं जे कलेक्शन आहे तुम्हाला दाखवलंच आहे. तर ह्या कमीत कमी आपल्या कलेक्शन मध्ये एवढ्या बांगड्या असायलाच हव्यात. कारण की जेणेकरून आपण बहुतेक साडींवरती म्हणजे आपल्या कपाटातल्या बहुतेक कपड्यांवरती साडींवरती आपण असं छान मिक्स अँड मॅच नक्कीच तयार करू शकतो. हे कमीत कमी इसेन्शियल बांगड्या आपल्याकडे असायलाच हव्यात. म्हणजे जेणेकरून तुम्हाला खूप उपयोगात पडेल. जास्त बांगड्यांचं कलेक्शन घ्यायला तुम्हाला जास्त जमा करावे नाही लागत. अशा काही जे लुक आहेत ना ते नक्कीच तयार करू शकतो. आणि थोडेच घ्यायचे आणि फक्त म्हणजे जास्त बांगड्या घेण्यापेक्षा प्रत्येक साडीवर मॅचिंग घेण्यापेक्षा कमीत कमी असे घ्या की ते खूप जास्त आउटफिटवर जातील. तर चला, आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला समजलाच असेल आणि माझं बांगड्यांचं कलेक्शन कसं वाटलं मला हेही कमेंट करून नक्कीच सांगा. तर चला, चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.